तिळाची वडी बनवताना पाक बिघडेल याचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही, कारण आज आपण तिळाची वडी बघणार आहोत, तीही बिना पाकाची, अजिबात गुळ न विरघळता, पाक न बनवता, अगदी साधी सोपी 5 मिनिटात होणारी ही तिळाची वडी आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अजिबात पाक न करता साधी सोपी पटकन होणारी, तोंडात विरघळणारी, मऊसूत अशी तिळाची वडी बघणार आहोत। यासाठी इथे मी 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि 2 वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम शेंगदाणे आणि 150 ग्रॅम हा मी गुळ घेतलेला आहे। तर इथे तिळाची वडी आपली छान मस्त चवीची व्हावी यासाठी आपल्याला शक्यतो गावरान तीळ वापरायचे आहेत आणि हे जे शेंगदाणे आहेत याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे वाटीचं प्रमाण म्हणाल तर 1 वाटी तीळसाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम तीळसाठी मी इथे 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बदल करू शकता। 1 वाटी तीळसाठी तुम्ही 1 वाटी किंवा अर्धी वाटी शेंगदाणे घेऊ शकता आणि वजनामध्ये 100 ग्रॅम तीळसाठी 100 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम किंवा अगदी 25 ग्रॅम शेंगदाणे घेतला तरीही चालू शकतं। तर आता गुळाचं म्हणाल तर आपल्याला इथे साधाच गुळ वापरायचा आहे, चिक्कीचा गुळ वापरायची अजिबात गरज नाही। तर आता गुळ किती घ्यायचा, तर हे कोरडे जिन्नस दोन्ही मिळून जेवढे झालेले आहेत तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे। वाटीने जर हे 2 वाटी जिन्नस झाले तर 2 वाटी चिरलेला गुळ घ्यायचा आहे। वजनामध्ये जर तुमचे हे जिन्नस 150 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम झाले तर तेवढाच गुळ आपल्याला वजनामध्ये घ्यायचा आहे। तर इथे दोन्ही जिन्नस मी 150 ग्रॅम घेतलेले आहेत आणि गुळ सुद्धा मी 150 ग्रॅम घेतलेला आहे। तर आता सगळ्यात आधी आपण हे तीळ जे आहेत ते भाजून घेणार आहोत। तर इथे मध्यम गॅसवरती आपल्याला छान असे हे तीळ खरपूस भाजून घ्यायचे, छान फुलले पाहिजेत तीळ आणि छान तडतडायला लागले की आपले तीळ छान असे भाजलेले आहेत असं समजायचं। तर सगळ्यात आधी आपल्याला हे तीळच भाजून घ्यायचे आहेत, कारण कढई खूप तापलेली नसते आणि त्यामुळे आपले तीळ व्यवस्थित भाजले जातात। हे तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती साधारण 1-2 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांनंतर हे तीळ छान असे फुलायला लागलेले आहेत, छान तडतडायला लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता आणि खमंग असा याचा सुवास सुद्धा येत आहे। तर असे खमंग आणि खरपूस तीळ भाजले की आपली वडी सुद्धा मस्त खमंग होते। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त हे तीळ जे आहेत ते फुललेले आहेत। मी आता गॅस बंद करते आणि हे तीळ काढून घेते। तर हे तीळ काढून घेतल्यानंतर शेंगदाणे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने छान खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरतीच भाजायचे आहेत, गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे, नाहीतर मग शेंगदाणे वरून भाजल्यासारखे दिसतात किंवा करपतात आणि आतून ते कच्चे किंवा मग मऊसर राहतात आणि त्यामुळे आपले जे शेंगदाणे छान आतून खरपूस भाजले जात नाहीत आणि त्याच्यामुळे आपली जी वडी आहे खमंग अशी लागत नाही। तर इथे मी मध्यम गॅसवरतीच हे शेंगदाणे भाजून घेत आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटे आपले हे शेंगदाणे भाजायला लागतात। तर इथे साधारण 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत, शेंगदाणे छान असे भाजले गेलेले तुम्ही बघू शकताय। तर आता मी गॅस जो आहे तो बंद करते आणि हे शेंगदाणे आता मी पूर्णपणे थंड करून घेते आणि याची सालं काढून घेते। तुम्हाला हवं असेल तर याची साल तुम्ही काढू शकता किंवा नाही काढला तरीही चालू शकतं। तर इथे मी ही जी शेंगदाण्याची साल आहे ती काढून घेतलेली आहे आणि मस्त हे शेंगदाणे आपले खरपूस भाजलेले आहेत। याचबरोबर हे तीळ सुद्धा आपले छान थंड झालेले आहेत। तर आता मी मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये हे सगळे जिन्नस आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं जे आहे ते घेतलेलं आहे, तुम्ही छोटं सुद्धा घेऊ शकता। सगळ्यात आधी इथे मी शेंगदाणे काढलेले आहेत आणि यानंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर इथे हा जो गूळ आहे तो मी मोजूनच घेतला होता, त्यामुळे सगळा गूळ यामध्ये मी घालते। तर गूळ या पद्धतीने तुम्ही खिसून किंवा बारीक असा चिरून घ्या, म्हणजे हा गूळ व्यवस्थित बारीक होतो आणि व्यवस्थित मिक्स होतो। तर आता याच्यामध्ये मी तीळ घालणार आहे, पण तुम्हाला जर वडीमधले जे तीळ आहेत ते खूप बारीक झालेले नको असतील, थोडेसे जाडसर हवे असतील तर शेंगदाणे गूळ आधी फिरवून घ्या आणि मग हे तीळ घाला आणि त्यानंतर थोडंसं फिरवून घेतला तरी चालेल। पण तुम्हाला जर तीळ सुद्धा छान बारीक झालेले हवे असतील तर या शेंगदाणे आणि गुळाबरोबरच आपल्याला तीळ सुद्धा छान बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे हे सगळे जिन्नस मी एकत्र करून छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरवताना एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे मिक्सर आपल्याला सुरुवातीला चालू बंद करत फिरवायचा आहे, म्हणजे सगळे जिन्नस छान एकजीव होतील आणि त्यानंतर आपल्याला मिक्सर एकसारखा फिरवायचा आहे। मध्ये मध्ये चमचाने मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जितकं हे मिश्रण बारीक हवं आहे त्यानुसार तुम्ही हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता। तुम्ही मध्ये मध्ये चेक केला तरी चालू शकतं, तुम्हाला कितपत बारीक किंवा जाडसर हे मिश्रण हवं आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊ शकता।
तर हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। अगदी सुंदर असं हे मिश्रण जे आहे आपलं वडीचं तयार झालेलं आहे। तर तुम्हाला मी दाखवते आहे, तर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अगदी मऊसूद असं झालेलं आहे आणि अगदी रवाळ झालेलं आहे। अतिशय बारीकही नाही आहे किंवा खूप मोठंही नाही आहे, अगदी सरबरीत असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर वडीसाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर तुम्हाला याच्यापेक्षा जाडसर हवं असेल तर जाडसर करू शकताय किंवा यापेक्षा अजून बारीक हवं असेल तर बारीक सुद्धा करू शकताय। तर हे मिश्रण अगदी आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये हे मिश्रण काढायचं आहे। गॅस चालू करायचा आहे आणि गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हे मिश्रण आपल्याला अगदी 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण आपल्याला फक्त 2च मिनिटे परतून घ्यायचं आहे, पण कढई तापल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटांपेक्षा जास्त किंवा मोठ्या गॅसवरती हे मिश्रण आपल्याला अजिबात परतून घ्यायचं नाही आहे, नाहीतर वडी आपली कडक होऊ शकते। त्याचबरोबर हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। तर मऊसूद वडी व्हावी यासाठी या 2-3 गोष्टी ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत। तर इथे मी एकसारखं हे मिश्रण ढवळून घेते आणि आता कढई जी आहे ती तापलेली आहे, कारण मिश्रण तुम्ही बघू शकता ओलसर असं दिसायला लागलेलं आहे। तर या पद्धतीने तुम्ही जर वडी बनवली तर अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट आणि अगदी मऊसूद परफेक्ट वडी बनून तयार होते। तर पाक चुकला किंवा पाक बिघडला असं म्हणायची अजिबात गरज नाही। जर तुम्ही पहिल्यांदा वडी बनवत असाल तरी सुद्धा तुमची ही वडी अजिबात चुकणार नाही। एक थेंबर सुद्धा तूप न वापरता, गुळाचा पाक न करता आणि अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही वडी आपली बनून तयार होते आणि अगदी परफेक्ट होते। तोंडात विरघळणारी अतिशय मऊसूद अशी ही वडी बनून तयार होते आणि अशा पद्धतीने तुम्ही जर ही वडी बनवली तर अगदी 2 महिने सुद्धा आरामात टिकते अशी ही वडी आपली बनून तयार होते। तर आता साधारण 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि कढई अगदी छान तापलेली आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि कढई जेवढी तापलेली आहे तेवढ्यावरतीच आपलं मिश्रण व्यवस्थित असं गरम होईल। तर या मिश्रणामध्ये जो गूळ वापरलेला आहे तो छान गरम झाला की थोडासा सैलसर होईल इतकंच मिश्रण आपल्याला गरम करायचं आहे। तर यामुळे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण मी एकसारखं ढवळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकताय याचा असा गोळा बनत आहे, म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। गॅस बंद केला असला तरी कढई छान गरम आहे आणि यामुळेच हा गूळ जो आहे तो मेल्ट होत आहे आणि याच्यामुळे आपलं हे जे मिश्रण आहे ते हलकंसं सैलसर असं झालेलं आहे। तर असं परफेक्ट मिश्रण आपलं झालं पाहिजे इतकंच आपल्याला गरम करायचं आहे। तर असा बघा हा छान असा गोळा बनत आहे, असा गोळा बनला म्हणजे आपलं हे मिश्रण जे आहे ते अगदी वडी थापण्यासाठी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर आता हे लगेचच मिश्रण आपण काढून एखाद्या ताटामध्ये किंवा तुम्ही डब्यामध्ये सुद्धा थापून घेऊ शकताय। तर इथे मी ताट घेतलेलं आहे आणि याला थोडंसं मी तेल लावून घेते। तेल लावल्यामुळे आपली वडी अगदी छान सुटते। तर तुम्ही तुपाचा वापर जरी केला तरीही चालू शकतं। तेल लावल्यानंतर आपण वडीचं मिश्रण सगळं यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि या उलाटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही एखाद्या वाटीचा सुद्धा वापर करू शकता। वाटीला छान असं तेल लावून घ्या आणि वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण छान असं एकसारखं करून घेतला तरीही चालू शकतं। तर इथे बघू शकताय अगदी छान प्लेन असं मी या उलटण्याने हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे। तर तुम्हाला वडी कितपत जाडसर किंवा पातळ हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकताय। तर आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। हलकंसं कोमट राहिलं पाहिजे किंवा हलकंसं गरम राहिलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम असताना किंवा कोमट असतानाच याच्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित वड्या याच्या पडल्या जातील। जर तुम्ही हे मिश्रण पूर्णपणे थंड केला तर याच्या वड्या व्यवस्थित पडल्या जाणार नाहीत। तर इथे मी हे मिश्रण थोडंसं कोमट असतानाच याच्या वड्या पाडून घेते। तर सगळ्यात आधी साईडचा जो भाग आहे तो मी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला या वड्या पाडायच्या आहेत। तर वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या करू शकताय। तर या वड्या पाडत असताना तुमच्या लक्षात येत असेल हे मिश्रण किती सॉफ्ट झालेलं आहे आणि याच्या वड्या अगदी सहज आणि मस्त अशा पडत आहेत। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा वड्या याच्या बनून तयार होत आहेत। तर अजिबात न चुकणाऱ्या अशा या वड्या तुम्ही जरूर करून बघा, अगदी झटपट होतात आणि परफेक्ट अशा या वड्या बनून तयार होतात। तर हा जो काठाचा भाग आहे तो मी बाजूला काढून घेते आणि ही वडी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे। मस्त अशा या खुसखुशीत अगदी तोंडात विरघळणाऱ्या मऊसूद वड्या बनून तयार झालेल्या आहेत।
तर याच्यातील एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते आणि बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट अशी ही वडी बनून तयार झालेली आहे। अगदी मऊसूत तोंडात विरघळणारी अशी ही वडी आपली बनून तयार झालेली आहे। बनवायला अगदी सोपी झटपट होणारी अतिशय मऊसूत तोंडात विरघळणारी अशी ही वडी तुम्ही सुद्धा जरूर करून पहा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।